देखील रील्स तुम्ही पाहू शकताय. खूप चांगल्या पद्धतीने रील स्टार म्हणून त्यांची ओळख तेच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. एक बुलंद आवाज, दर्जेदार आवाज आपल्याला ऐकायला भेटणार आहे. होईसोप वज्रेश्वरी केल्टन या विभागातील एक चांगलं समालोचन वसई ग्रामीण सांगितलं तरी काय हरकत नाही. नो डाऊट चांगल्या पद्धतीने समालोचन आपल्याला ऐकायला भेटेल. अजितजी पवार यांच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये ते देखील जॉईन होतील आपल्याला, नो डाऊट. तर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना चालू आहे. तर लगेचच युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाला विनंती असेल की क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. हा सामना खूप मायने राखणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने इथं मात्र क्वालिफिकेशनचं तिकीट आपल्या नावे. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर कालचा दिवस अगदी वाघोबा स्पोर्ट्स वाहुली या संघाच्या नावे गेला आणि आजचा दिवस पाहू शकताय दोन संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. आजच्या दिवसाचा चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. त्यानंतर अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारला. शेवटच्या सामन्यापर्यंत आता पोहोचलोय. शेवटचा क्षण आणि खूप महत्वाचा हा सामना असणार आहे. सुपर 4 मध्ये दाखल होईल विजय संघ. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आई गावदेवी आयोजित अर्जुनी चषक अतिशय चांगल्या पद्धतीने हे चषक भरवलंय. नक्कीच मुख्य आयोजक असतील गणेशजी मुकणे, त्यांचे संपूर्ण सहकारी आज ते उपस्थिती नोंदवून अतिशय चांगल्या पद्धतीने हे चषक भरवलंय. शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसतोय. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालाय. देवळ्या तालेंच्या घसरामध्ये त्यांना शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा डकवरती बाद झालेत. शेवटच्या सामन्यामध्ये खूप काही चांगलं करू शकले नाही. धीरज बॅक टू द ग्राउंड. तिसरा दिवस असणार आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये मातब्बर संघ आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नक्कीच 10 संघ आमने सामने लढताना पाहायला भेटतील खूप चांगल्या पद्धतीने. पहिल्या सामन्याचा उद्याचा शेड्यूल पाहू शकतो आपण. खूप चांगल्या पद्धतीने साखरवाडी ए विरोधात सूरज स्पोर्ट समतानगर पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू आहे पाहू शकताय. यावेळेला पुन्हा एकदा लीडिंग एज विकेटचं पतन. बॅक टू द ग्राउंड. उद्याचा शेड्यूलचा आपण विचार करत होतो. त्यानंतर दुसरा सामना स्वराज्य स्पोर्ट्स ढोले, त्यानंतर शिल्पा 11 स्पोर्ट्स वडपे. त्यानंतर तिसरा सामना आपल्याला वडवली स्पोर्ट्स वडवली विरोधात साई स्पोर्ट्स गुरवली. आणि चौथा सामना SG स्पोर्ट्स ढोले यांच्या विरोधात साखरवाडी बी. त्यांच्यानंतर शेवटचा सामना वाडेगड त्यांच्या विरोधात आई गावदेवी अर्जुली. असे सामने आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटतील. अतिशय चांगल्या पद्धतीचे मातब्बर संघ आहेत, नो डाऊट उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहेत चांगले सामने. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऑन गोइंग मॅच चालू आहे. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 गडी गाळत झालेत. शेवटचा आणि अंतिम सामना आहे. 5 षटकांचा सामना आहे. कशा पद्धतीची मानसिकता असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तिसरा चेंडू निर्धाव सांगितला. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होता. परंतु एक धाव सहज रीतीने पूर्ण केली जाईल. एकेरी 10वीनिशी श्री गणेशा देखील झालाय. या सामन्याचा खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिले. नक्कीच पडगा परिसरातील युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ हा दादा संघ म्हणून ओळखला जातोय.
तर दुर्बळ आलेला संघ कव्वाड संघ, अक्षय इलेव्हन कव्वाड संघ एक चांगल्या मानसिकतेने आजच्या दिवसामध्ये गेम प्लॅनने उतरलाय, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये ते मात्र तिसरा गडी बाद झालाय. खूप चांगल्या पद्धतीने 3 गडी बाद झालेत, पूर्णपणे रोखून ठेवण्याचं काम केलंय. अतिशय अगदी 5 चेंडू हाताळून झाले षटकातले आणि 3 गडी बाद झालेत. फक्त एक धावसंख्या खर्च केली मैदानाच्या आतमध्ये. धीरज सारखा खेळाडू बाद झाला, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे मानसिकता आहे ते खेळाडू बाद झालेत. तर मात्र पारी सांभाळायची आहे ती मात्र दर्शन याला पाहू शकता आपण. दर्शन नव्याने बॅटर आलाय. दर्शन आणि तेजस याला ही जोडी सांभाळायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या षटकामधला. पाहिजे त्या पद्धतीने सामने आजच्या दिवसात झाले नाही. कालचा दिवस अगदी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला, खास करून अर्जुलीकरांकरिता यावेळेला नशिबाचा चौकार. धावा कशाही येवत, कोठून येवत धावा येणं ही खूप गरजेची गोष्ट. आणि हा चौकार 4 धावा, 4 धावींची स्कोर कार्ड 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एक षटकाचा खेळ झालाय समाप्त. एक षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. तात्पुरते एक सुमधुर गीत ऐकू. मॉन्टीचे डीजे नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने पहिलं षटक मार्गस्थ झालं. पॉवर प्लेचं बंधन होतं. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पॉवरफुल गोलंदाजी पाहायला भेटली. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये अगदी गेम प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ आकारावा लागेल. परंतु जे 3 चांगले फलंदाज होते ते नक्कीच तंबूच्या आश्रयाला परतले. तर मात्र ही पारी सांभाळायची आहे ती मात्र दर्शन याला नक्कीच दर्शनवरती संपूर्ण दारोमदार असेल. त्यानं तेजस हा देखील अजून तैनात आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पॉवर बाउंड्री मध्ये फील्ड होईल तिथपर्यंत ही एक धाव पूर्ण. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये विशाल याने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केलाय. या पडगा परिसरामधील एक चांगला संघ म्हणून ओळख युवा स्पोर्ट्स वारलीपाडा. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने 2 राऊंड जिंकून तिसऱ्या फेरीमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश दाखल केलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळी एक चांगला फटका स्लोट मध्ये आलाय आणि मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झालाय. अर्थातच 6 धावा षटकार. खूप चांगल्या पद्धतीने दर्शन यांनी दाखवून दिलंय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु जे दाट शक्यता चांगलं कॉलिंग नव्हतं त्याच कारणास्तव चेंडू हातामधून निसटलाय. अर्थातच जर चांगलं कॉलिंग झालं असतं तर नो डाऊट ही विकेट देखील आली असती. परंतु ही एक धाव वर्जित केली जाईल स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 13 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा होऊन ती बोर्ड. दर्शनाच्या बॅट्समधनं एक षटकार तर पाहायला भेटला. चांगल्या मानसिकतेने अक्षय इलेव्हन कव्वाड हा संघ आज इथपर्यंत पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या ट्रॅकवरती गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा पूर्णपणे प्लॅन मिस झाले. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होईल विशाल. पाहू शकताय पुन्हा एकदा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू हाताला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. त्याच कारणास्तव लाईन होती ती क्रॉस झाली. त्याच कारणास्तव खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. खराबची संख्या झाले. अतिरिक्त एक धाव देखील वाढेल. अतिरिक्त एक धावेने 14 या अंकावरती जाऊन स्कोर कार्ड पोहोचलाय. यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड ने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे प्लॅन मिस. या पद्धतीचे चेंडू हाताळावे लागतील. एक चांगला संघ आहे, बॅटिंगच्या जोरापर्यंत आज इथपर्यंत पोहोचले. आर्यनजी थोरात उर्फ महेश सर यांना विनंती असेल की मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेच्या वतीने आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. खूप चांगल्या पद्धतीने हे षटक देखील हाताळलंय. अर्थातच 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 15 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 15 उंदी बोल लागले जातात. आदरणीय आणि सन्माननीय आर्यनजी थोरात यांना विनंती असेल की मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकाच्या अखेरीस 15 धावसंख्या ही धावफलकावर लागले. आई गावदेवी अर्जुनी चषक 2025 आजचा दुसरा दिवस आहे. खूप चांगल्या पद्धतीने दुसऱ्या दिवसामधला शेवटचा आणि अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये नो डाऊट हा सामना पाहायला भेटेल. यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला झेल कॅरी झालाय. अर्थातच पुन्हा एकदा विकेट. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा महेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेला चांगला पटका आहे. बुलडोज डिलिव्हरी. कवाड संघ देखील खूप चांगल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरला. यावेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो, जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच डेंजर झोन कडे होते किरण, परंतु सुखरूप रीतीने कॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले किरण. ही एक धावार्जित क्रीज आहे स्कोर कार्ड वरती. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हे षटक देखील राहिलंय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झाले, 1 विकेट देखील प्राप्त केले, 2 धावसंख्या खर्च केले. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सजोईल गोल महेश. यावेळेस चांगला पट्टा आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ने खेळण्याचा प्रयत्न. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण होईल. खूप चांगल्या पद्धतीने माइंड सेटने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी होईल नो डाऊट. आणखी 2 षटकं येणं बाकी आहे. षटकातला पुढील चेंडू. यावेळेला चांगला पट्टा आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झालाय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण होईल, उचलून फील्ड होईल तिथपर्यंत ही सुद्धा 1 धाव पूर्ण होईल. एकेरी धावेची स्कोर कार्ड 19 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधला शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. ऑन स्ट्राइक असणार आहे किरण. यावेळेला पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड नेत्रदीपक पटका. स्टँड अँड डिलिव्हर. 6 षटकार. नक्कीच तर 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 25 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. तात्पुरते एक छोटासा ब्रेक घेऊ. कमाउंट डिझेल.
सामना चालू होतोय. येणारे 2 षटक असतील अजूनही. धावफलकाचा विचार करता धावफलक आतापर्यंत 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चौथ्या षटकावरती मार्गस्तर केलंय सूरज या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होईल गोलंदाज सूरज. चौथं षटक मार्गस्तर आहे. ही 2 षटकं खूप मायने राखणार आहेत. धावफलकेवरती विचार केला तर 25 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत पाहायला भेटले. यावेळेला एक धाव पूर्ण. पहिल्या चेंडूवरती एक धाव सहजरीतीने पूर्ण केलेली आहे. अखेरी धावेने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. जास्तीत जास्त किरण याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळाडू आहे. नो डाऊट गोलंदाजीच्या जोरावरती आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मॅचेस जिंकून दिले असतील. नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करीत पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक असणार आहे किरण. संपूर्ण किरण याच्याकडे लक्ष असणार आहे. 5 षटकाचा सामना आहे. कुठल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय किरण. डावखुरी त्याचा फलंदाज पाहू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सूरज याला पाहू शकताय. यावेळेस रिव्हर्स स्वीप आणि सक्सेसफुल 1 बाउन्स. चेंडू फर्रा 4 धावा चौकार. संध्याकाळच्या सत्राला झाली सुरुवात आणि अतिशय चौकाराने स्वागत देखील केलंय. खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि त्यानंतर सक्सेसफुल देखील ठरला. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा मोह. इथे मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. ओहो अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी झालाय आणि मोठा गडी बाद झालाय. अर्थातच किरण याच्या खिरीला लागलाय पूर्णविराम. अतिशय चांगल्या पद्धतीने शॉट सिलेक्शन झालं नाही. त्याच कारणास्तव हा विकेट आपल्याला पाहायला भेटला आणि चांगल्या जजमेंटने हा झेल कॅरी केलाय. खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा सामना आहे आणि माहिती आहे की हा सामना किती मायने राखणार आहे. खूप महत्वाचा सामना आहे. इथनं जर विजय झाला तर क्वालिफिकेशनचं तिकीट हे आपल्या नावावरती असेल. पुन्हा एकदा यावेळेला एज लागली जाते. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. आल्या परती पॉवरला कबाड संघ कुठे ना कुठे थोडासा कमी पडलाय धावींच्या बाबतीमध्ये. सकाळच्या सत्राचा विचार केला तर धीरज याची बॅटिंग पाहिली, त्यानंतर किरण याची बॅटिंग पाहिली, दर्शन याची बॅटिंग पाहिली, परंतु जो शेवटच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने खेळायला हवं त्या पद्धतीने खेळ अजूनपर्यंत झाला नाही. तब्बल अर्धी फली ही तंबूच्या मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू अजून या षटकामधला शेष आहे. पुन्हा एकदा पाहू शकता याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष होता. झाले 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आतापर्यंत पाहू शकता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये
कशा पद्धतीने मानसिकता दाखवली. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अर्धी फली तर परतले, परंतु इथून मात्र खेळ सावरायचा आहे. तो मात्र राहुल आणि दर्शन संपूर्ण लक्ष असणार आहे ते मात्र दर्शनकडे. शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल, एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये कुठल्या गोलंदाजाला आणलं जाईल हे देखील तेवढंच महत्वाची गोष्ट राहणार आहे, कारण तर हा सामना खूप महत्वाचा राहणार आहे. इथनं जर जिंकला तर नक्कीच क्वालिफिकेशनचे तिकीट आपल्या नावावरती असेल. नो डाऊट सुपर 4 मध्ये प्रवेश. 5वं षटक मार्गस्थ झालंय. 5व्या षटकामध्ये संदेश या गोलंदाजाला आणलं जात आहे आणि दर्शन ऑन स्ट्राईक असणार आहे. दर्शनकडे ते कॅलिबर आहे चांगले फटके मारण्याचं. पाहू शकताय यावेळेला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पूर्णपणे लाईनच्या बाहेर चेंडू पेच झाला. अर्थातच खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळले. खराबची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. अतिरिक्त धाव देखील वाढेल. 31 धावेवर धावफलक जाऊन पोहोचले. 31 धावा उंटी बोर्ड लागले जात आहेत. 31. पुन्हा एकदा यावेळेस चांगला फटका आहे. स्लोट मध्ये आला आणि बाहेर देखील गेला आहे. एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 6 षटकार. लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरला हा षटकार आपल्याला पाहायला भेटला. अगदी खूप सुंदर पद्धतीने महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 37 धावा ऑन दी बोर्ड लागले जातात. 37 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु शतरक्षक आहेत तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. विकेटचं पतन. रवाना झालाय. तर दर्शन याने खूप चांगल्या पद्धतीने फटका तर सजवला, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या मोहामध्ये खेळीचा अंत झाला. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज संदेश याला पाहू शकताय. यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी हाताळली मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे ब्लॉक मध्ये चेंडू हाताळलाय. पूर्णपणे रोखून ठेवले जाते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु एकदा पूर्ण झाले. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत ही एक धाव स्कोर कार्ड वरती अर्जित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 38 या अंकावरती जाऊन पोहोचताय. शेवटचे आणि अंतिम हे 2 चेंडू पाहायचंय कशा पद्धतीने हाताळेल संदेश. नक्कीच आणखीन एक चांगला फटका आणि फायटिंग टोटल पर्यंत आपला संघ नेऊन ठेवेल का. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय आणि विकेटचं पतन देखील झालंय मैदानाच्या आतमध्ये. खूप काही चांगलं करू शकले नाही आपल्या संघाकरिता आणि विकेटचं पतन. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये अक्षय 11 कवाड हा संघ थोडासा बिखरून गेलाय असंच म्हणावं लागेल. धाव्यांच्या बाबतीमध्ये थोडासा कमतरता पाहायला भेटली या सामन्यामध्ये. 38 धावा या स्कोर कार्ड वरती पाहू शकताय. या इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे अजूनपर्यंत. या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील हे पाहणं तेवढीच योग्य गोष्ट आहे. एवढे पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ने चेंडू फरार देखील झालाय. नक्कीच आणि नो
चा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटच्या चेंडूवरती चुकी झाली. अर्थातच पुढचा चेंडू देखील फ्रेट असेल. अगदी या नसीबाच्या धावा आहेत, महत्वाच्या धावा आहेत. या धावा खूप मायने राखतील या सामन्यामध्ये. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजाकडून चुकी झाली. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा अर्जित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. 43 या अंकावरती स्कोर कार्ड. यावेळेस फ्रेटचा चेंडू आहे. यावेळेस एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. परंतु 21 धावेवर समाधान मानावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये झाला एक इनिंगचा खेळ समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 44 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 44 धावा कोणते बोर्ड लागले जात आहेत. नक्कीच खूप महत्वाचा सामना राहणार आहे. 45 धावेचा आव्हान कितपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. 45 धावा या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 45 धावेचा आव्हान असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे कवाड संघाने. शेवटचा आणि अंतिम सामना आहे. तात्पुरते एक छोटंसं डीजे ब्रेक घेऊ. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने सामना तर मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. या स्पर्धेकरिता बोल स्पॉन्सर नक्कीच आदरणीय आणि सन्माननीय पिंटूजी चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता बोल स्पॉन्सर झालेत. नक्कीच दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून आज स्पॉन्सरगिरी झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने स्पॉन्सर आपल्याला पाहायला भेटलेत. पिंटूजी चव्हाण मुलाचं सहकार्य लाभलंय. आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुली मुख्य आयोजक असतील गणेशजी मुकणे, त्यानंतर अजयजी भुईर, त्यानंतर रोहनजी मुकणे, त्यानंतर विकासजी मुकणे, त्यानंतर रामदासजी वाघे, त्यानंतर जीतजी मुकणे, त्यानंतर भरतजी मुकणे, त्यानंतर राहुलजी वाघे, त्यानंतर अमन, त्यानंतर सूरजजी वाघे, त्यानंतर आकाशजी मुकणे, त्यानंतर विकासजी वाघे आणि त्यानंतर गावातील ग्रामस्थ देखील आहेत. संतोषजी मुकणे, त्यानंतर सागरजी भुईर, त्यानंतर अशोकजी मुकणे, त्यानंतर भगवानजी मुकणे यांच्या माध्यमातून हे आई गावदेवी स्पोर्ट्स अर्जुन चषक आज भरवलंय. या मैदानावरती ऐतिहासिक मैदान आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि खास करून उद्याच्या दिवसामध्ये एक वसई ग्रामीण विभागातील एक बुलंद आवाज आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये या मैदानावरती ऐकायला भेटेल. व्हॉइस ऑफ केल्टन वज्रेश्वरी या विभागातील एक सुंदर नाव अर्थातच अजितजी पवार हे देखील उद्याच्या दिवसामध्ये जॉईन होतील आपल्या समवेत. राहुलजी वाघे पॉइंट लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 44 अंकावरती जाऊन टेपला आणि 45 हवेचा आव्हान हे समोर असे. इथनं जर सामना जिंकला तर क्वालिफिकेशनचं तिकीट आपल्या नावावरती असणार आहे. खूप महत्वाचा सामना, एक ट्रॉफी आपल्या नावीच होईल. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर कालचा दिवस अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने वाघोबा स्पोर्ट्स वाहुली संघ चांगल्या पद्धतीने गाजवला कालचा दिवस.
आजचा दिवस कोणाच्या नावे जातोय थोड्याच वेळामध्ये आपल्याला समजणार आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज किरण याला पाहू शकताय. यावेळेला पुन्हा एकदा स्लिपच्या क्षेत्रामध्ये झेलची दाट शक्यता होती परंतु झेल धरतीला दान. नक्कीच थँक्यू सो मच सांगितलं असेल आकाशाने. अतिशय अगदी झेल तर घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल धरतीला दान. नक्कीच आकाशाला जीवन दान. पहिल्या चेंडूवरती झेलची शक्यता तर होती परंतु झेल धरतीला दान. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज किरण. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा जजमेंट थोडंसं चुकीचं आणि वन बाउन्सने चेंडू गॅदर झालाय. 4 धावेकरिता हालाय चौकार. 4 धावा. पूर्णपणे प्रयत्न असतील 100% देण्याचं परंतु थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. जर जजमेंट जर योग्य पद्धतीने झालं असतं तर झेल झाले असते दोन्ही देखील परंतु जर तरला थारा नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सामना रंगताना दिसेल. हा देखील 45 धावेचं आव्हान आहे आणि 45 धावा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो आयुष्याच्या रणांगणात कोणीच कायमचा नसतो. या रणांगणात तो जिंकतो जो सातत्याने चालत असतो. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत झाले मिस्टर किरण याच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये हाताळले. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा तेज दर्रार चेंडू हाताळलाय. चांगल्या पद्धतीने स्लिपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. माहित आहे खूप महत्वाचा सामना आहे त्याच कारणास्तव सर्व खेळाडू हे 100% देण्याचा प्रयत्न करतील. नो डाऊट. नक्कीच एव्ही स्पोर्टचे करता धरता यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झाले या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आदिशजी गीते नंतर विनयजी गीते या 2 गोड व्यक्तिमत्वांचं स्वागत असेल. त्यांच्या स्वागताकरिता हा देखील षटकार आलाय. 6 षटकार. नक्कीच एव्ही स्पोर्ट्सच्या वतीने आपल्याला एक बॅट उपलब्ध झालेली आहे. खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभलंय आदिशजी गीते आणि त्यांच्यानंतर विनयजी गीते यांच्या माध्यमातून. यावेळेला खूप चांगला फटका आहे. एक धाव अर्जित केली जाईल स्कोर कार्ड वरती. एकेरी धावेनिशी स्कोर कार्डचा विचार करता स्कोर कार्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. झाला 1 षटकाचा खेळ समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आतापर्यंत 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 45 धावीची आवश्यकता आहे. 45 धावेमध्ये 45 धावा आहे. कशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल. युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ या पडगा परिसरातील एक दादा संघ म्हणून ओळखला जातोय. त्याच पद्धतीने त्यांचं काम देखील राहिलंय. शेवटच्या अंतिम फेरीमध्ये आज प्रवेश झालाय. पाहू शकताय क्वालिफिकेशनचं तिकीट त्यांच्या नावे जाईल का हे तेवढीच गरजेची गोष्ट आहे. परंतु तेवढा चांगला संघ पाहू शकताय. अक्षय 11 कबाड हा संघ. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज धीरज याला पाहू शकताय. दुसरं षटक मार्गस्तर आहे. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला तर खेळून काढले. चेंडू झालाय फरार. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. वन बाउन्सने चेंडू गॅदर झाला 4 धावेकरिता. 4 धावा देखील आल्या. चौकार.
बुलटॉस डिलिव्हरी होती, बुलटॉस डिलिव्हरीचा पुरेपूर होता फायदा घेतला आणि 4 धावे करिता चेंडूला पाठवलं. 16 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 45 धावेचं आव्हान आहे समोर. 5 षटकांचा सामना पाहू शकता. एक इनिंगच्या समाप्तीनंतर 45 धावेचं टार्गेट हे समोर ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज धीरज याला पाहू शकताय. यावेळेला जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्लॅन मिस होत आहेत. फलंदाज आदित्य अतिशय चांगल्या पद्धतीने या मागील चेंडूवरती फटका पाहायला भेटला होता, परंतु आता मात्र पूर्णपणे प्लॅन मिस झाले. जर आजच्या दिवसामध्ये धीरज याचा विचार केला तर धीरज याने इम्प्रेस केलाय त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, परंतु यावेळेस थोडासा लाईनच्या बाहेर चेंडू हाताळलाय. अर्थातच खराब डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. आपल्याकडे बँक बॅलन्स थोडासा कमी आहे आणि आपण उधळण पट्टी देखील थोडीशी कमी करायची आहे. नक्कीच बँक बॅलन्स कमी आहे आणि उधळण पट्टी थोडीशी जास्त झाली तर नक्कीच त्याचा परिणाम हा शेवटच्या षटकावरती जाऊ शकतोय. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. उचलून फील्ड करतील तिथपर्यंत एक धाव अर्जित केली जाईल. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने धीरज आणि गोलंदाजी आकारले. स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 18 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज धीरज. यावेळेला तेज धरणार चेंडू हाताळलाय. त्याचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. गुडलेन स्पोर्ट वरती चेंडू पडलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा नेक्स्ट डिलिव्हरी चांगल्या पद्धतीने कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला. एक चेंडू, एक धाव पूर्ण झाले. झुजलून फील्ड करतील. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण होईल या चेंडूवरती. चांगल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत युवा स्पोर्ट्स वारलीवाडा संघ आतापर्यंत आहे. कुठल्याही पद्धतीचा विकेट देखील प्राप्त करू दिला नाही अजूनपर्यंत. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तात्पुरती उचलून फील्ड करतील तिथपर्यंत पुन्हा एकदा ही एक धाव अर्जित केली जाईल. झालाय 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड आतापर्यंत 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 20 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जस जसे षटक कमी होत जातील तस तसं नक्कीच मॅचला लाटणी भेटेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने अगदी इथं मात्र सामना जिंकला तर नक्कीच क्वालिफिकेशनचं तिकीट जे आपल्या नावावरती होईल. एक बक्षीस, एक ट्रॉफी आपल्या नावीच पाहायला भेटणार आहे. तर ड्रिंक ब्रेक आहे. ड्रिंक ब्रेक मध्ये छोटासा ब्रेक घेऊ आपण. तिथपर्यंत देऊ संगीत आणि संधी धंदी. झाली 3ऱ्या षटकाला सुरुवात. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा. डटकर करना सामना इन मुश्किलों का, एक दिन ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये शेवटचा सामना चालू आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने किरण मडवी याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला भेटले. नक्कीच जोरदार फटका मारायचा होता परंतु पूर्णपणे प्लॅन मिस. सलामीला आलेत आदित्य, त्यातनं चांगली फटकेबाजी केली नाही. काहीतरी माइंडसेट वेगळा रचलंय मैदानाच्या आतमध्ये. माहिती शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने खेळावं लागेल, सिच्युएशन नुसार डिमांड करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये.
परंतु किरण आणि अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने 2 चेंडू डिलिव्हर केलेत. अर्थातच 2 चेंडू निर्धाव पाहायला भेटलेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज किरण. यावेळेला डान्सिंग डाऊन द ग्राउंडने खेळण्याचा प्रयत्न. एवढंच भन्नाट वेगाने चेंडू सर्रकन निघून गेलाय. यष्टिरक्षकाच्या हातकांडामध्ये विसावलाय. अर्थातच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक असे 3 निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलेत मिस्टर किरण याच्या माध्यमातून. स्टेजला येऊन अशा प्रकारची चुकी नक्कीच थोडस महागात पडणार आहेत. ही 4 चेंडू नक्कीच बॅक टू बॅकचे 4 चेंडू निर्धाव. अतिशय अगदी चांगला खेळाडू आहे. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका आजच्या दिवसामध्ये किरण याच्या माध्यमातून पाहायला भेटले. एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट. परंतु एका बाजूने या पडगाव विभागातील एक दादा संघ म्हणून यांची देखील ओळख ओहो मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे कोंडून ठेवलंय फलंदाज आदित्य याला. आदित्य लगातारचे 5 चेंडू निर्धाव खेळतोय. पाहू शकताय अतिशय अगदी हे षटक खूप मायने राखेल. किरण याचं कौतुक करावे लागेल. लगातारचे 5 चेंडू हे निर्धाव. यावेळेस चांगला फटका आहे. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तैनात धीरज आणि कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही. अर्थातच विकेटचं बदल. बॅक टू द आउट आदित्य. आणि 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आतापर्यंत 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. तात्पुरते एक छोटासा ब्रेक घेऊ. धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा मिडल ओव्हर आपल्याला पाहायला भेटली किरण याच्या माध्यमातून. आजच्या दिवसामध्ये कव्वाड संघ अक्षय 11 कव्वाड हा संघ चांगल्या मानसिकतेने मैदानाच्या आतमध्ये उतरला. परंतु अडचणीमध्ये सापडलाय तो मात्र संघ आतापर्यंत युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ. नक्कीच संघर्ष में कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है. परंतु संघर्षामध्ये वाट शोधणं ही खूप महत्वाची गोष्ट मित्रांनो. 12 चेंडू 26 धावीचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 26 धावा. माफ करा 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावेचा आव्हान हे समोर असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अतुल याला पाहू शकताय. पुन्हा एकदा 4थं षटक झाले मार्गस्थ. यावेळेस ते दर्रा चेंडू आदळलाय. पूर्णपणे पॅड लाईनला हा चेंडू आदळलाय. पूर्णपणे निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. अतिशय अगदी कौतुक करावं लागेल अतुल याचं देखील. मागील जे 3 षटक झालेत त्या अनुषंगानेच हे 4थं षटक देखील अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने अतुल याच्या माध्यमातून पाहायला भेटलंय मैदानाच्या आतमध्ये. परंतु अडचणीमध्ये सापडला आतापर्यंत युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ. पुन्हा एकदा आरपाटीच्या साईने 38 सर्कल मध्ये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव पूर्ण होईल. या चेंडूवरती एकेरी धावेनिशी स्कोर कार्ड 21 या अंकावरती जाऊन पोहोचेल. येणारे 10 चेंडू असतील 24 धावेची आवश्यकता असेल. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील. आत्मविश्वास हा असणं खूप गरजेची गोष्ट मित्रांनो. आत्मविश्वास असला तर काही करू शकतो हे लक्षात घ्यायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक होल्ड डिलिव्हरी पूर्णपणे खोदून ठेवलंय फलंदाजाला. मोठे पटके मारू दिले जात नाही. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना आहे. शेवटची फेरी आहे. शेवटच्या फेरीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गेम प्लॅनने अक्षय 11 कव्वाड हा संघ उतरलाय. परंतु एका एंडने थोडासा अडचणीमध्ये सापडत चाललाय तो मात्र वारलीपाडा संघ. यावेळेला पुन्हा एकदा पूर्ण मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा पूर्ण झाले. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये.
नक्कीच मित्रांनो, मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है ना मेरे दोस्त। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये संकटही आलेत, परंतु त्या संकटांना संकट मोचक बनावं लागेल का कुठल्या तरी खेळाडूला। 8 चेंडू आणि 23 धाबीची आवश्यकता, 8 चेंडू 23 धावा, कुठल्या तरी एक खेळाडूला जोखीम पत्करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस डेंजर झोनकडे होते, परंतु सुखरूप रीतीने ही एक धाव वर्जित केली जाईल स्कोर कार्डच्या माध्यमातून। तर मात्र 7 चेंडू आणि 22 धावीची आवश्यकता। संघर्ष में कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है। नक्कीच मित्रांनो, संघर्षामध्ये वाट शोधणं तेवढीच महत्वाची गोष्ट। आई गावदेवी अर्जुनी चषक 2025 आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सामने पाहायला भेटतील आपल्याला, नो डाऊट। आणि उद्याच्या दिवसामध्ये खास करून एक उत्तम दर्जाचं समालोचन देखील ऐकायला भेटेल। व्हॉइस ऑफ केल्टन वज्रेश्वरी अजितजी पवार यांना आपण पाहू शकताय। इंस्टाग्राम वरती त्यांचा अतिशय अगदी खूप चांगल्या पद्धतीने रील स्टार म्हणून त्यांची ओळख आहे। उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला ऐकायला देखील भेटतील। यावेळेला झाले षटक समाप्त, 4 षटकांचा खेळ झाला समाप्त। 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 23 या अंकावरती जाऊन पोहोचलाय। तर मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण 6 चेंडू 22 धावा। शेवटचं षटक कुठला गोलंदाज हाताळेल हे पाहणं तेवढीच गरजेची गोष्ट। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 22 धावीची गरज। शेवटचं आणि अंतिम षटक, जर क्वालिफिकेशनचं तिकीट जर मिळवायचं असेल तर इथनं मात्र मोठे पटके मारावेच लागतील। मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 22 धावा। अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाने, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा मागे पडत चाललाय। परंतु अशक्य गोष्टी ही कुठलीच नाही मित्रांनो। नक्कीच प्रयत्न केल्याने नक्कीच कुठली गोष्ट शक्य होऊ शकते हे देखील लक्षात आणून दिलंय। नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 6 चेंडू 22 धावा। ऑन स्ट्राईक असणार आहे बॅटर। आकाशाला पाहू शकताय, सलामीचा सलामीवीर अजूनही तैनात आहे। यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये किरण आहेत तिकडे तात्पुरती उचलून फील्ड करतील। यावेळेस धावचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला भेटतंय मैदानाच्या आतमध्ये। नक्कीच मित्रांनो, शेवटचा सामना आहे, शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा कमी पडत चाललाय संघ वारलीपाडा। विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। अक्षय येणारे 5 चेंडू असतील अक्षय बरप याच्या माध्यमातून 26 धावा होतील का हे तेवढी पाहणं गरजेची गोष्ट राहील। नक्कीच युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघ सांगत असेल नक्कीच एक कुठला तरी खेळाडू चालू देत, नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करावीच लागेल तर हा सामना आपल्याकडे वळेल नो डाऊट। मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 21 धावा आणि क्वालिफिकेशनचं तिकीट हे आपल्या नावावरती। 5 चेंडू 21 धावा। पुन्हा एकदा समीकरण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने महत्वाच्या क्षणी महत्वाचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर 6, इट इज अ 6 षटकार। संपूर्ण वारलीपाडाकर नक्कीच असंच म्हणत असतील की आणखीन एक येऊ दे अक्षय। नक्कीच संपूर्ण दारोमदार आहे ते मात्र अक्षय वरती। आता मात्र येणारे 4 चेंडू असतील, 4 चेंडू आणि 15 धावेची आवश्यकता। इथनं जर सामना जिंकून दिला तर मोठी गोष्ट राहणार आहे यंदाच्या हंगामामध्ये। यावेळेला स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय, अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू डिलिव्हर झालाय।
निर्धाव चेंडूचे सांगता तर झाले, परंतु येणारे 3 चेंडू असतील 15 धावा, 3 मोठे फटके मारावे लागतील. दोन मोठे फटके आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतील तो मात्र वारलीपाडा संघ. येतील काय 2 मोठे फटके पाहायचं आहे, तेवढीच गरजेची गोष्ट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज भावेश याला पाहू शकताय. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 3 चेंडू आणि 15 धावीची आवश्यकता. इथनं जर सामना जिंकवला तर खूप महत्वाची गोष्ट राहणार आहे ही सुद्धा. नक्कीच अक्षय आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का पूर्ण? यावेळेस डेंजर झोन कडे आहेत, विकेटचं पतन, बॅक टू द लगआउट मिस्टर अक्षय. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारलाय, परंतु शेवटच्या ज्या धावा आहेत त्या थोड्याशा महागात पडल्यात. नक्कीच जे किरण यांनी षटक हाताळलं त्यानंतर मेडन षटक राहिलं, त्या षटकामध्ये एकही धाव आली नाही. त्याच कारणास आपला संघ थोडासा मागे राहिला आणि त्याच कारणास थोडीशी कमतरता ही पाहायला भेटली आपल्याला धावेच्या बाबतीमध्ये. 45 धावेचं आव्हान होतं, परंतु 2 धावा 2 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय, तर मात्र इथनं मात्र सामना जिंकून देऊ शकतोय तो मात्र फक्त आणि फक्त गोलंदाजाची चुकी. पूर्णपणे 2 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. आज चांगल्या मानसिकतेने, चांगल्या माइंडसेटने आणि गेम प्लॅनने अक्षय 11 कवाड हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फक्त आणि फक्त 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. तर पळघा परिसरातील एक चांगला संघ म्हणून ज्यांची ओळख, परंतु आजच्या दिवसामध्ये थोडासा निराशाजनक काम झालं. नो डाउट जो खिलाडी बेहतरीन होता है, जिंदगी भी उसी के साथ खेलती है मेरे दोस्त. म्हणून एकदा हरलात म्हणून गेम संपत नाही. यावेळेला पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, पुन्हा एकदा बॅक टू द लगआउट. यावेळेला शेवटचा अंतिम सामना होता आणि काय चांगल्या पद्धतीने एफर्ट दाखवलेत. ऍज अ बॉल, ऍज अ बॅट, ऍज अ फील्ड, तिन्ही एंडने चांगल्या पद्धतीने खेळलाय अक्षय 11 संघ. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय या स्पर्धेमध्ये. आणि उद्याच्या दिवसाचा विचार केला तर उद्याच्या दिवसामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने सामने आपल्याला पाहायला भेटतील. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू शेष आहे, तो लगेच टाकून घ्यायचा आहे आणि क्वालिफिकेशनचं तिकीट हे नक्कीच नो डाऊट अक्षय 11 कवाड या संघाकडे आलंय, किच्यामध्ये आहे. फक्त आणि फक्त 1 चेंडू शेष या षटकातला. सकाळच्या सत्रापासून अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत चांगल्या माइंडसेटनी खेळण्याचा परिणाम अर्थातच क्वालिफायचं तिकीट. खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला आजच्या दिवसामध्ये. खास करून धीरज याची बॅटिंग असेल, त्यानंतर किरण याची बॅटिंग असेल. यावेळेस क्वालिफिकेशनचं तिकीट एक जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलाय. आणि खास करून उद्याचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतील आमचे मित्र अजितजी पवार, व्हॉइस ऑफ केल्टन, वज्रेश्वरी ग्रामीण वसई विभागातील एक बुलंद आवाज. आणि आजचा दिवस संपला असं जाहीर करतोय